बाबा काय सांगाल, आज पत्रकार संवाद यात्रा आपल्या सांगोला शहरामध्ये आली आहे. विविध मागण्यांसाठी ही संवाद यात्रा मुंबईच्या दिशेने प्रस्थान करत आहे. आज सांगोला शहरामध्ये आपली भेट घेऊन आपल्या मागण्यांचं गाढानं त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यांना काय आश्वासित करा? आज या ठिकाणी दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा आदरणीय वसंत मुंडे साहेब, विश्वासराव आरोटे साहेब सरचिटणीस आणि इतर त्यांचे सर्व मान्यवर सहकारी यांची यात्रा माझ्या कार्यालयाला आली, भेट दिली. त्यांचे प्रश्न हे अतिशय जिव्हाळ्याचे आणि महत्त्वाचे आहेत. वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेला आहे आणि वर्तमानपत्र चालवणारी, छापणारी, विकणारी ही सर्वच यंत्रणा एकूण अडचणीत चाललेली आहे असं आदरणीय मुंडे साहेबांच्या एकूण संवादातून लक्षात आलेला आहे. हा प्रश्न त्यांनी थोडा मताचा या ठिकाणी उल्लेख केला. हा मताचा विषय 5 लाख लोकांच्या घरातला महत्त्वाचा नाही, परंतु मराठी माणसाला जागं करणं ही 13 कोटी जनतेसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुमच्या लिखाणातूनच माणूस जागरूक होतो आहे. नेमकं समाजात काय चाललं आहे, राजकारणी लोकांची दिशा कोणत्या दिशेनं चालली, हे सगळंच तुमच्या वर्तमानपत्रातून जनतेच्या समोर येते आणि त्यामुळं आजपर्यंत ही वर्तमानपत्र भारत देशात प्रभावीपणे चाललेली आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया आला त्यानंतर या वर्तमानपत्रांना थोड्या अडचणी झालेल्या आहेत, कारण नवीन तरुण वर्ग हा आकर्षित टी व्हीवरच्या बातम्या बघण्याकडे जास्त कल आहे. परंतु टी व्हीवरची बातमी बघितली का झपाट्यानं निघून जाते. वर्तमानपत्र वाचल्यानंतर त्या बातमीतलं गांभीर्य, त्या बातमीतला आशय आणि नेमकं त्या बातमीतून काय सांगायचं आहे, कुणाला सांगायचं आहे, याचा मतितार्थ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून वर्तमानपत्रातली बातमी आणि टी व्हीवरची बातमी याची तुलना करू नये, कारण ही तसा रस्ता बुलडोजर दगडं धोंडत चेचत पुढं रस्ता नीट करत जातं असं वर्तमानपत्र आहे. आणि टी व्ही भारदेशी गाडी निघून जाते, ती गावत नाही, तिचा नंबर बी आपल्याला वाचता येत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मी लहान माणूस आहे, थोडंसं त्यांनी स्तुती केली माझी, त्याबद्दल मी आभारी आहे. परंतु मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा आमदार म्हणून निश्चित माझी प्रतिमा आहे, यात काही चुकीचंही नाही. मी योगायोगानं त्या दिवशी मुंबईमध्ये आहे. तुम्ही त्यावेळी येत आहे. मी वाय व्ही सेंटरला तर 100% येणारच आहे. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळी तिथे यावं यासाठी सोमवारपासूनच मी प्रयत्नात राहीन, एवढा आपल्याला या ठिकाणी शब्द देतो.